सचिन आलेत आणि बॅटिंग साठी कुणाल आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय बॅट्समन कोण आहे बॅट्समन कोण आहे विनीत ओ पहिला बॉल लेट कट खेळले बॉलला ढकललं पंच केलंय एक धाव आली आहे ओहो पायावर बॉल आदळलाय फिरवलाय पहा काय बॉल ओहो यावेळेला फटका सजवलाय चांगला त्या ठिकाणी फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतायत आणखीन एक धाव मात्र धावून त्या ठिकाणी पूर्ण केली आहे म्हणजे धाव संख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 2 या आकड्यावर 21 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 31 करायचे सामना जिंकण्यासाठी ओ यावेळेला चेंडूला सन्मान दिलाय हलक्या हाताने ढकलला ऑन साइडला फिल्डर नव्हते त्या ठिकाणी आणि त्याचा फायदा मात्र उचललाय आणि तोपर्यंत एकदा मात्र धावून पूर्ण केली आहे ओ यावेळेला स्ट्रोक खेळलाय फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतायत आणखीन एक धाव मात्र धावून पूर्ण केली आहे पुन्हा एकदा आणखीन एक धाव येईल धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 5 या आकड्यावर पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त झालाय 5 झालेत 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 28 करायचे जिंकण्यासाठी ओमकार पहिला बॉल पहिलाच बॉल वाईट बॉल आहे आणखीन एक स्ट्रोक चांगला सजवलाय आणखीन एक धाब आली आहे फटका सजवलाय चांगला फिल्डर त्या ठिकाणी तैनात होते थ्रो चुकलाय थ्रो चुकीच्या बाजूने हातला आणि त्यानंतर मात्र आता फलंदाजाला जीवदान मिळालंय
पुन्हा एकदा फिल्डर तैनात आहेत आणि आणखीन एक धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतोय. मिडऑन मध्ये असलेला क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. प्रत्येक बॉल तो अडवताना पाहायला मिळतोय. 15 बॉल आणि 24 करायचे सामना जिंकण्यासाठी. हो, यावेळेला फटका फसलाय आणि विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज बाद. ओहो, यावेळेला आणखीन एक फटका फसलाय आणि आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज बाद. नितीन बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतील आणि 9 धावा धाव फलकावरती झाल्यात. 13 मध्ये 24 करायचे आहेत. पुन्हा टॅप खेळलेत. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 24 धावा करायच्या आहेत. पहिला बॉल फटका फसलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी. रन मात्र मिळणार नाहीये आणि आणखीन एक चेंडू आता डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 11 बॉलचा खेळ बाकी आहे. 24 करायचे सामना जिंकण्यासाठी. हो हो, यावेळेला काय बॉल हाताळलाय. क्लीन बोल्ड. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. फर्निचर डिस्ट्रॉयड आणि विकेट. हो, स्ट्रोक चांगला यावेळेला. फिल्डर तैनात होते त्या ठिकाणी. बॉल त्यांनी अडवलाय त्या ठिकाणी. रन मात्र मिळेल अवघी एकच. पुन्हा एकदा टॅप खेळले. फिल्डर तैनात होते आणि आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळेल. फलंदाज नितीन बाद. यावेळेला पुन्हा एकदा फटका सजवला होता. फिल्डर होते त्या ठिकाणी आणि आणखीन एक धाव मात्र आली आहे. धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोचले धाव फलकावरती 11. यावेळेला नो बॉल आहे आणि नो बॉलवर आणखीन एक धाव येताना पाहायला मिळते.
काय बॉल हाताळला पहा, पडला आतमध्ये पुरला आणि विकेट आताना पाहायला मिळते. आणखीन एक फलंदाज बाद. यष्टी रक्षक देखील तेवढ्या चपळाईने बॉल पर्यंत पोहोचले होते. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय हा बॉल या गोलंदाजाने हाताळला, पडला, आतमध्ये आला, टर्न घेतला, यष्टी रक्षकाने बॉल पकडला आणि क्या बात आहे, काय स्टंपिंग केली पहा, विकेट आली आहे. सचिन ओहो, यावेळेला फलंदाज बाद झालेत आणि आणखीन एक विकेट. बॅटर आहेत नवीन डॅनी आणि 5 बॉल मध्ये आणखीन 20 धाबांची गरज आहे. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, फिल्डर होते त्या ठिकाणी आणि आणखीन एक धाव मात्र पूर्ण केली आहे. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत आणि 19 धाबा करायचे सामना जिंकण्यासाठी. यावेळेला चांगला बॉल आहे आणि आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळते. म्हणजेच हा सामना देखील आपण पाहिलं तर या ठिकाणी समाप्त झालाय, ऑल आउट आणि सामना जिंकलाय टीम सत्वाची माऊली या संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि आता पुढील मॅचचा टॉस केला जाईल. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस साठी या. नवक्रांती विरुद्ध सत्वाची माऊली, सामना क्रमांक 32, नवक्रांती विरुद्ध सत्वाची माऊली. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असणार आहे आपण टॉस साठी या.